उपस्थित प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो. विश्वास विष्णुपंत लोंढे आणि त्यांचे सहकारी यांनी जी काही चळवळ उभी केली आहे ती म्हणजे लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ. आणि या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक 8 दिवसाला किंवा एक साप्ताहिक ते व्याख्यानाचं आयोजन करतात. आणि उद्देश हा असतो की आपल्या सोबतच्या सहकार्यांना आपण अपडेट ठेवू शकू का, आपण त्यांना अपग्रेड करू शकू का, किंवा त्यांना आपण अद्ययावत ठेवू शकू का, या उद्देशानं ते मीटिंगचं आयोजन केलेलं असतं. तर या अभ्यासिका चळवळीच्या माध्यमातून आज होत असणारी ही मीटिंग किंवा मुक्त चर्चा किंवा एक संवाद, आणि यामध्ये उपस्थित प्लॅटफॉर्म आहे आपला ऑनलाईन, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपस्थित आपणा सर्वांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो. आणि विश्वास विष्णुपंत लोंढे यांनी अत्यंत सन्मानपूर्वक निमंत्रित केलं की आमच्या सहकार्यांना आपण मार्गदर्शन करावं. खरं म्हणजे एक मोठी संधी आहे, त्याबद्दल प्रथमच मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जास्तीचा वेळ खर्च न करता मी माझ्या विषयाकडे वळतोय. विषय असा आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. तर बघा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा विषय, आणि या विषयावर तुम्ही मला वाटतं भरपूर वेळ ऐकला असेल. आणि मी आता जे काही बोलणार आहे ते कदाचित पुनरावृत्ती असू शकतं. मी असं का म्हणतोय, कारण आपण ग्रामीण भागातील जी मंडळी आहोत ना, त्यांना स्पर्धा परीक्षा किंवा सैन्यात जाणं किंवा पोलीसमध्ये जाणं किंवा कुठेतरी शिक्षक, मग आता शिक्षकामध्ये सुद्धा अगदी बालवाडीच्या शिक्षकापासून पुढे कुठपर्यंत शिक्षक होत आहेत हे आपल्याला माहित नसतं, पण शिक्षक हे माहित असतं. अशा 4-5 गोष्टी सोडल्या ना तर बाकी आपल्याला काही फार असं म्हणजे आपण जास्त त्या भानगडीत पडत नाही. आणि मग येऊन जाऊन जे येतं ना ते आपलं येतं सगळं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर. आता आज पुन्हा मी तुम्हाला काहीतरी बोलणार, ते तुमचं रिपिटेशन. त्यामुळे मी आजचे हे जे काही माझा तुमच्याशी संवाद होणार आहे तो मी 2 टप्प्यांमध्ये ठेवतोय. एक म्हणजे मला माझ्या गुरुजींनी पाठवलेला मेसेज, जो आजच्या स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं वास्तव काय आहे या सगळ्या परिस्थितीवर तो अचूक भाष्य करतो. तो मी मेसेज थोडा मोठा आहे, वाचून दाखवतोय. तुम्हाला नक्कीच बोर होणार, पण वाचावंच लागेल, ते महत्वाचं आहे. एखाद्याने तो पूर्वी वाचलेला असेल, थोडं तुम्ही सहन करा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला मी सुरुवात करणार, तो असा की मी बोलत राहावं 50 मिनिटे 40 मिनिटे जी काही मला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मिळालेली आहेत ती मी तुमच्याशी बोलत राहील. आता आम्ही प्राध्यापक माणसांचं एक असतं की आम्हाला वर्गावर गेल्यानंतर एक माहिती असतं की आपल्याला 50 मिनिटे बोलायचं आहे, आणि आम्ही ते बोलतो. विद्यार्थी दररोजच असतात, काही हुकलं चुकलं तरी ते उद्या आम्ही त्याला बरोबर करतो आणि बोलत राहतो. पण आज तुम्ही मोजकी मंडळी आहात, वेळ कमी आहे, अशा वेळी मी बोलत राहावं, तुम्ही ऐकत राहावं, आणि नक्की तुम्हाला काय हवं आहे याची मला कल्पना नसते, पण मी आपला बोलत राहतो वक्त्यासारखा. वक्त्यांचा आजकाल हे वन वे संवाद असतो. मला वाटतं आपण त्याला आज ब्रेक करूया. खरं म्हणजे हे खूप आव्हानात्मक असतं की तुम्ही मला प्रश्न विचारावा, त्यावर मी तुम्हाला काही बोलावं. बरं, ती माझी पात्रता आहे का? आणि तुम्ही मध्येच काही वेगळं विचारलं तर माझी काहीतरी भंबेरी वगैरे उडेल का? पण मी त्या आव्हानाला सामोरं जायला सक्षम आहे. फार फार तर काय होईल, एखाद्या प्रश्नाचं मला उत्तर येणार नाही, पण तुमच्या मनात नक्की काय चालू आहे? शिरूर घाट, तालुका केज, जिल्हा बीड येथील जी ही तरुण मंडळी आहे ना, यांच्या मनात नक्की काय चालू आहे, आणि ते जर मला समजलं तर त्या अनुषंगानं मला तुमच्याशी काय बोलता येईल. मला वाटतं हे 2 वे कम्युनिकेशन खूपच परिणामकारक असेल आणि आजच्या विषयाला ते न्याय देणार असेल, असं माझं तरी एक मत झालेलं आहे. त्यामुळे मी जास्तीचा वेळ खर्च करत नाही. जो मेसेज मला आला होता तो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतोय. बघा, तो मेसेज असा होता की बघा, एकच मिनिट. आणि हा म्हणजे ज्यांचा आहे त्यांची आपण माफी मागूया, किंवा त्यांनी जे काही यामध्ये लिहिलेलं आहे तो मॅटर तर आपला नाहीये, त्यामुळे आपण त्याच्याशी एक त्यांची माफी मागूनच आपण याचं वाचन करतोय. मी जरा थोडस धावतं वाचन किंवा स्पीडने थोडं वाचतो, कारण तो मोठा आहे, त्यात जास्त वेळ जायला नको. बघा, ते आहेत विजय रहाणे. मला वाटतं हा फेसबुकवर कुठेतरी त्यांनी पब्लिश केला असेल आणि मला तो त्या माझ्या सरांनी पाठवला, एवढंच त्याचं निमित्त. नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेले भाषण खूप फेमस झालं होतं.
तेच ते स्पर्धा परीक्षा, इफ यू फेल टू प्लॅन एटसेट्रा एटसेट्रा. 3:30 वाजता उठणं, स्वर्गीय कारण वगैरे. ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहीत झाले. इतकं नाव आधी कोणत्या अधिकाऱ्याचं झालेलं नसेल. अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. भाषेतील अलंकार त्यात उत्कृष्ट रीतीने वापरलेले आहेत. उदाहरणार्थ अतिशयोक्ती. पण त्या भाषणाचा एक वेगळाच परिणाम अधिकारी वर्ग आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर झाला. त्यानंतर अनेक आभाळ हेपले अधिकारी उदयास आले की जे अभ्यास कसा केला, काय वेगळं केलं, यापेक्षा त्यांनी केलेला तथाकथित संघर्ष, गरिबी, परिस्थिती, उपासमार, ठेचा, ठोकरा, हळवेपणा, देशाची सेवा वगैरे अशा भंपक चावून चोथा झालेल्या गोष्टींवर गप्पा जोडायला लागले आणि पेठेतील तसेच इतर ठिकाणची जनता हे असले भाषण ऐकण्यालाच अभ्यास समजायला लागली. नंतर भाषणाची दुसरी लाट आली ती IPS अधिकारी भरत आंधळे यांच्या रूपाने. गावाकडच्या पोरापोरींना गावा गावाकडच्या पोरापोरींना धंद्याला लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. नाव ठेवणारे लोक गावाकडच्या गप्पा, संघर्ष, एवढे वर्ष अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा पास होऊन माझ्यासारखं आबाळ हेपलून फेमस होता येईल, हा भाषणाचा सार होता. ज्यांना MPSCतला M सुद्धा माहित नव्हता ते सुद्धा हे भाषण पाहायचे आणि गायछाप खात इन्स्पायर व्हायचे. आंधळेंच्या भाषणानंतर एकाहून एक उपटसुंभ अधिकारी भाषणबाजी करून वर्षभर सेलिब्रिटी होऊन गायब झाले. ग्रामीण भागातील काहीतरी कामधंदा करणाऱ्या पोरांना या असल्या भाषणबाजांनी MPSC, UPSC च्या धंद्याला लावलं आणि पोरांनी स्वतःचीच लावून घेतली. तर प्रश्न असा आहे की मुळात एवढे लोक इकडे येतातच कशाला? एवढ्या कमी जागा असताना सुद्धा. तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे समाजात मिळणारा स्टेटस. एकदा का तुम्ही अधिकारी झाले की लोकांची जीभ घासून जाते, पण ते अधिकाऱ्यांची चाटुगिरी सोडत नाही. पॉवर मिळते. दुसरं म्हणजे पैसा. बरं, एक तर बऱ्यापैकी पगार, अलाउन्सेस आणि वरतून खायला भरपूर पैसे असतातच. अजून एक गोष्ट अशी की राजकीय पुढाऱ्यांच्या शिक्षण सम्राटगिरीचा परिणाम म्हणून शहरांच्या कोपरापासून गावाकडच्या खोपच्यात कॉलेज निर्माण झाली. त्यामुळे अकारण शिक्षणाचा फुगा तयार झाला. वर्षभर कॉलेज न करता सुद्धा BA, BSc, BCom वगैरे करून बेकाम झालेले कार्यकर्ते सुद्धा IIT, AIMS, NIT आणि इतर चांगल्या महाविद्यालयातील टॉपर पोरांशी स्पर्धा करून IAS, IPS, DC, तहसीलदार वगैरे होण्याची स्वप्न पाहतात आणि घरच्यांना आशेला लावून ठेवतात. मग पुण्यातल्या पेठेतील चहाच्या दुकानावर गप्पा करण्यात किती वर्ष निघून जातात याचे काही मोजमाप राहत नाही. रोजचं पेपर वाचन, करंट अफेअर्स मुळे राजकारणही वाचण्यात येतं. मग हे राजकीय तज्ञ फार राजकारण्यांचे आईबाप एक करतात. MPSCच्या राज्यसेवा परीक्षेला CSAT क्वालिफाय न ठेवल्यामुळे जेवढे अभ्यासू पोरं नापास झाले नसतील तेवढे पवार साहेबांच्या राजकीय डावपेचांच्या गप्पा करण्याने झाले. आणि मोदी उदयानंतर राजकीय गप्पा तर पार. भारत महासत्ता होण्यापासून UPSC करणाऱ्या तलाट्याची परीक्षा देण्यापर्यंत पोहोचल्या असो. त्यानंतर मग पोरांची वाट लावण्यात मोठा वाटा आहे तो क्लासेसचा. धर्माधिकारी सरांनी राजकीय इच्छेने IAS सोडल्यानंतर व भाजपने त्यांना तिकीट न दिल्यामुळे सरांनी मग कार्यकर्ता अधिकारी घडवायच्या नावाखाली चाणक्य मंडळ सुरू केले. सरांचंही वक्तृत्व चांगलं असल्यामुळे अनेक ढक्कलपास पोरं सुद्धा या धंद्याला लागली. नंतर स्टडी सर्कल, युनिक वगैरेंनी या धंद्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूप आणलं. मग डायरेक्ट 12वी नंतरचे पोरं कॉलेजात व्यक्तिमत्व विकास करायचा सोडून, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, एक शिक्षक म्हणून ते मला फार आवडलं. कुठे गेलं तुमचं? कॉलेजात व्यक्तिमत्व विकास करायचा सोडून घटनेची कलम, गव्हर्नर जनरल आणि खजुराहोचे शिल्प कोणी तयार केले हे वाचून स्वतःला ज्ञानी समजू लागले. आता तर शाळेपासूनच पोरं शेंबूड पुसत मला कलेक्टर व्हायचं असं सांगतात. आधी डॉक्टर, इंजिनियर तरी सांगायचे. माझ्याच नात्यातली एक व्यक्ती सांगत होती की मला पोराला IAS बनवायचं आहे. सध्या त्यांचा पोरगा 6 वर्षांचा आहे. त्यांनी पोराकडून अनेक थुकराट देशांच्या राजधान्या पाठ करून घेतल्या आहेत. उदाहरणार्थ थायलंडची राजधानी बँकॉक वगैरे इत्यादी. राजधानीचं नाव इंग्लिशमध्ये सुद्धा डबल मिनिंग वाटतं. त्याविषयी अधिक काय बोलावं. असो, रट्टा मारायला अभ्यास समजणारे अनेक महान लोक मी माझ्या या चक्षुने पाहिले आहेत. बाय डिफॉल्ट या परीक्षांमध्ये बहुतेक जण फेल होणारे आधीच ठरलेलं असतं. म्हणजे बघा, साधारण 10 लाख परीक्षार्थी UPSC
चे UPSCचा फॉर्म भरतात, मेन्सला 10,000च्या आसपास जातात, इंटरव्ह्यूला 2,500 आणि फायनल रिझल्ट येतो ते 700-800 जणांचा, कारण जागाच तेवढ्या असतात. त्यातले साधारणतः 180 IAS, तितकेच IPS आणि बाकीचे मग फेमलेस पोस्ट घेऊन आयुष्यभर कुडत बसतात. त्यात परत केडर सिस्टीममुळे एकदा एका राज्यात पोस्टिंग झाली की आयुष्यभर त्याच राज्यात जॉब करावा लागतो. म्हणजे एकदा तुम्ही काश्मीर किंवा नॉर्थ ईस्टला जॉईन झाले तर आयुष्यभर तिथे सर्व्हिस करावी लागते, तिथेच राहावं लागतं. फार फार तर शेवटी दिल्लीला मंत्रालयात सेक्रेटरी वगैरे होता येतं. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचं देखील असंच गणित आहे. दुसरी एक चिवताईगिरी म्हणजे जी UPSC आणि MPSC दोन्हीने करून ठेवली आहे ती म्हणजे मोक्कार वय वाढवली. UPSC ने 38 पर्यंत आणि MPSC ने पार 43 पर्यंत, म्हणजे पोरांनी आयुष्य यातच घालावं, पण सरकारला प्रश्न विचारू नयेत, हा सरकारचा हेतू. या फालतूपणामुळे पोरं वर्षानुवर्ष पोस्ट नंतरच्या जीवनाचं स्वप्नरंजन करत बसतात, आशेवर जगतात, मग त्यातले 99.99 बाय डिफॉल्ट घरी जातात, किंबहुना जावंच लागतं त्यांना. असो, भरपूर मोदी अवलोकन झालं तर मुद्दा असा आहे की कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही वृषण पाणावणाऱ्या कथा सांगितल्या, क्लासवाल्यांनी कितीही स्वप्नांचा बाजार मांडला किंवा मोटिवेशन स्पीकर वाल्यांनी कितीही नेव्हर गिव्ह अपचे तारे तोडले, तरी उगाच मेंढरागत पोरांनी या क्षेत्राकडे येऊन स्वतःची आणि घरच्यांची वाट लावू नये. त्यापेक्षा खाजगी क्षेत्रात नोकरी, स्वतःचा एखादा उद्योग धंदा किंवा शेती व निगडीत क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे. कला कला चांगल्या संधी क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे. कला, काम, क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी आहेतच. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेंट तयार करून कुठल्याही IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त फेमस होता येतं आणि समाजावर प्रभावही टाकता येतो. मी आत्ताच पीटर थिल ह्या लेखकाचं 0 to 1 नावाचं एक पुस्तक वाचलं. त्यात लेखकाचं म्हणणं आहे की माणसाने 0 to 1 काम करावं, म्हणजे माणसाने असं काम निवडावं ज्यात तुम्ही फेल जरी झाले तरी 0 व्हायला नको. जसं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत होतं, एक तर हिरो नाही तर डायरेक्ट 0. समजा तुम्ही एखादा उद्योग सुरू केला आणि त्यात तुम्ही ठरवलं की एका वर्षामध्ये मी 10 लाख रुपये कमावणार, आणि जर तुम्ही ते टार्गेट अचीव करण्यात फेल झाले आणि तुम्ही 10% टार्गेट जरी अचीव केलं तरी तुम्ही 1 लाख रुपये कमावणार, म्हणजे 0 पेक्षा चांगल्या स्थितीत राहणार. त्याच ठिकाणी तुमची पोस्ट निघाली नाही तर तुम्ही 0 होणार. तर मुद्दा असा आहे, काहीतरी प्रॉडक्टिव्ह क्षेत्र निवडा. उगाच भाकाळ लोकांची भाकाळ भाषण ऐकून आपल्या स्वप्नांची दिशा ठरवू नका. कसं आहे, माणूस एकदा यशस्वी झाला की त्याने काही फेकलं तरी समाज ते खरं मानतो. विस्टन चर्चिल म्हणतात, नथिंग सक्सीड लाईक सक्सेस. यशासारखे यश नसते. देशाला चांगल्या उद्योजकांची, कलाकारांची, तंत्रज्ञांची, शेतकऱ्यांची गरज आहे. म्हणून आपल्या आवडीनिवडीनुसार क्षेत्र निवडा आणि आपल्या आवडीनिवडी का निर्माण झाल्या ते सुद्धा तपासून बघा. त्या खरंच आपल्या आवडी आहे की कुठल्या तरी सामाजिक प्रेशरमुळे म्हणा किंवा स्टेटसमुळे म्हणा त्या तुमच्या आवडी झाल्या आहेत ते बघा. मी पण बघतोय तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या जमतात, ज्या गोष्टी आनंद देतात, अशा गोष्टी केल्या तर चांगलं यशस्वी होता येतं. उगाच लोक इज्जत देताय म्हणून अधिकारी व्हायच्या मागे लागू नका. लोक आधी घोडीवर बसवतात आणि मग घोडा लावतात. आयुष्य खूप छोटं आहे, त्यात आयुष्याची एवढी वर्ष एका गोष्टीच्या मागे घालवण्यात काही अर्थ नाही. उठा, जागे व्हा आणि सरकार किंवा सरकारी व्यवस्थांच्या नादी लागू नका. लोकशाही सरकार ही मुळातच एक अनप्रॉडक्टिव्ह आणि इनएफिशियंट सिस्टीम आहे. विल्सन नावाचा एक लोकशाही समर्थक ब्रिटिश विचारवंत सुद्धा म्हणाला होता की वी एक्सेप्टेड डेमोक्रेसी ओनली बिकॉज इट इज रिलीफ फ्रॉम ऑटोक्रॅट रूल. इट इज नॉट अ परफेक्ट सिस्टीम. तुमच्या माझ्या जीवनात जे काही चांगले बदल घडत आहेत ते खाजगी क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे, त्यातल्या मुक्तपणामुळे. सरकार ही व्यवस्था मुक्तपणाला अडथळा असतो, तिचा कंट्रोल हा कमी होत गेला पाहिजे. असो, म्हणून खाजगी क्षेत्रात घुसा, पण ओल्ड राजेंद्र नगर व पेठेतल्या आधीच माजलेल्या लोकांचे घर भरणं बंद करा. एवढे बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो, असं ते विजय राहणे यांचं ते म्हणणं आहे. मला माझ्या सरांनी का पाठवलं मला माहित नाही. मी तरी स्पर्धा परीक्षा वाटेला नाही, मी शिकविण्याचं काम करतो, पण त्यांनी मला तो मेसेज केला आणि तो मी सेव्ह ठेवला, तो आज तुमच्या कामाला आला. हा मेसेज म्हणजे माझं मत नाही. या क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला किंवा या क्षेत्रामध्ये जी मंडळी आता
कार्यमग्न आहेत, त्यांच्या मानसिकतेचं हे एक चित्र आहे जे मी तुमच्या समोर ठेवलं. अशाही परिस्थितीमध्ये मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालो नाही, या वास्तवतेसोबत मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दलच मार्गदर्शन करावं हे थोडस वेगळं आहे, पण तरीही मी तुम्हाला बोलेल, पण फक्त स्पर्धा परीक्षा म्हणून नाही. मी 2 दिवसांपूर्वी मी माझ्या टीवायच्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो आणि त्यांना बोलत असताना मी एक उदाहरण दिलं होतं की आपण जे काही करतो ना, त्याला आपला स्पर्श झाल्यानंतर ती गोष्ट आकाशाला तिची उंची गेली पाहिजे. मग तुम्ही काहीही करा, पण काहीही करा याचा अर्थ विवेकानं ते निवड करा. विवेक याचा अर्थ वेचून घेणं. तुमच्या समोर चांगलं आणि वाईट मांडलेलं असताना त्यातलं चांगलं वेचून घेणं, आपण त्याला विवेकपूर्ण जगणं असं म्हणतो. असं तुमची प्रतिष्ठा, तुमची इमेज, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही ज्यांच्यामुळे आहात, तुमचे आई वडील, तुमचे नातेसंबंधातील मंडळी, तुमची मित्र मंडळी, या सगळ्या माणसांनाही डोळ्यासमोर ठेवाच. काहीही करा म्हणजे मग तुम्ही म्हणाल की नाही आता म्हणजे नाही का, आता मला ते नाव आवडत नाही, पण चंदन चोरीमध्ये पैसा असतो म्हणजे मग तिकडे जाऊ का, किंवा नंबर 2 जे काही असतं ते करू का? नाही, ते नाही. त्याच्यानंतर जे काही येतं ते तुम्ही काहीही करा, पण तुमच्यामध्ये एवढी क्षमता असली पाहिजे की तुमचा स्पर्श झाल्यानंतर त्या गोष्टीचं सोनं झालं पाहिजे. मग स्पर्धा परीक्षा हा एक घटक आहे. मी तुमच्या समोर जर 100 वस्तू ठेवणार असेल तर त्यातली 1 किंवा 100व्या क्रमांकावरची स्पर्धा परीक्षा ही एक वस्तू आहे. उरलेल्या 99 गोष्टींकडे लक्ष द्या. आजच्या माझ्या चर्चेचा हा मथितार्थ असेल. आणि बाकी आता तुम्हाला माझ्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, कारण मी खरंच बोलायला लागलो तर पुढची 100 मिनिटे बोलेल. पण मी म्हटलं ना की तुम्ही माझ्यासोबत चहा कॉफी बसून टेबलवर बसला असतात तर कदाचित मला तुमचं चेहरा कळला असता, तुमच्याशी माझा संवाद 2 वे कम्युनिकेशन झाला असता आणि चर्चा खूप भरदार झाली असती. पण तुम्ही शिरूर घाट तालुका केज मध्ये, मी पुण्यामध्ये, आणि मी अगोदरच मी सांगितलं, आमचे श्याम निर्मळ हसत आहेत की आम्ही प्राध्यापक मंडळी 50 मिनिटं बडबड करू शकतो आणि मग इथून तुम्ही ही आपली मीटिंग संपेल आणि काय भेटलं आपल्याला, आपल्या मनात काय अस्वस्थता आहे, आपले नक्की काय प्रश्न आहेत. आज शिरूर घाट मध्ये बऱ्याच, मला वाटतं लाईट नसेल, हा तिथला त्या ठिकाणचा तो मुख्य प्रश्न आहे. त्याच्यानंतर आणखीन बरंच काही आहे. तुमच्या मनात असाही प्रश्न असेल की आम्ही आता अलीकडे वाचन संस्कृती धोक्यात आली आहे असंही म्हणतात, आणि या कालखंडामध्ये या अभ्यासिका चळवळीच्या माध्यमातून आम्ही आता वाचन करून नक्की काय करायचं. आमच्याच गल्लीमध्ये नाही का तो MA PhD वगैरे काहीतरी झालेला माणूस तर अद्याप नोकरी लागली नाही. म्हणजे तुमच्या समोर ही अशी नकारात्मकता पसरलेली असताना, आणि विष्णुपंत लोंढे यांनी एक अत्यंत चांगली, खरं तरी खूपच चांगली बाब आहे, हे म्हणावं इतकं सोपं नाहीये. ग्रामीण भागातल्या माणसांच्या जगण्याची एक चौकट ठरलेली असते आणि त्या चौकटीला भेदण्याचं हे कार्य आहे की तुम्ही जरा तुमच्या जगण्यामध्ये थोडा बदल करा. आपण असं केलं तर काय होईल, किंवा आपण थोडा वेगळ्या दिशेनं गेलं तर काय होईल, असं काहीतरी ते सांगणं आहे. आणि हे सांगणं म्हणजे हे काही सोपं नाहीये. हे म्हणजे प्रत्यक्ष आपल्याच माणसांशी आपण वैर पत्करणं आहे. तू फार शहाणा लागून गेलास का, तुला फारच कळतं का, तुझं शिक्षण काय झालंय, तुझ्यापेक्षा माझं शिक्षण जास्त आहे, तुझी अवकात काय, तुला काय कळतं, तुला मी 50 वेळा विकत घेईल, हे असंही ऐकावं लागतं. मंदिराच्या आणि सामाजिक सभागृहांच्या पाठीमागे बसून ज्यांच्या चर्चा ऐकल्यानंतर बिभत्स किळस यायला वाटते, ती माणसं सुद्धा अशा पुढे होऊन काम करणाऱ्या माणसाची म्हणजे उंची मोजण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी आत्ताच एक भाषण ऐकत होतो आणि मोदीजींचं ते भाषण होतं, त्यांना पुरस्कार भेटला, लता दीदी किंवा लता दीनानाथ मंगेशकर यांचा तो प्रथम पुरस्कार. आणि त्या भाषणाच्या उत्तरादाखल मोदीजी म्हणत होते की लता दीदी असं म्हणाल्या होत्या, 1 तासापूर्वी मी ऐकत होतो, की माणसाची उंची ही त्याच्याकडे असणाऱ्या संपत्तीवरून नाही किंवा त्याचं वय किती आहे याच्यावरून नाही, तर ती त्याच्या कार्यावरून मोजली जाते. आणि तुमच्या ग्रामीण भागामध्ये एक काळी गाडी पळते बघा, तिला आपण मला वाटतं तिला कोणती गाडी आहे ती, मला आता तिला नाव पण आठवेना, पण ती काळी, तिच्या पाठीमागे लिहिलेलं असतं की जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. अगदी असं काम करणारे हे विश्वास लोंढे आहेत. म्हणजे हे खूप कठीण काम आहे, ते कसं करतात त्यांनाच माहिती, त्यांना शुभेच्छा, त्यांचं खूप कौतुक असो. बॅक टू पॉइंट, मी माझ्या विषयावर येतो. तुम्ही मला प्रश्न विचारा, याचा अर्थ मी माझी सगळी सूत्र तुमच्या हातात देतोय. काहीही थिल्लरपणाचे प्रश्न विचारू नका, कारण उत्तर द्यायचं की नाही याचा अधिकार तर माझा नक्कीच आहे. असं विचारा
की ते इथे उपस्थित आपल्या सगळ्यांचा वेळ अगदी वाढवणारं असावं, तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये काहीतरी म्हणजे प्रगल्भता आणणारं असावं. आणि मी माझ्या परीने नक्कीच त्याचा तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अगदी अगदी पहिली सुरुवात मला वाटतं डॉक्टर श्याम तुम्ही करा, म्हणजे त्यांना त्यांना वातावरण थोडंसं सोयीचं होईल. पहिला प्रश्न श्याम निर्मळ. सर, अलीकडच्या काळात ग्रामीण भागात जे काही विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांची स्वप्न आहेत, अलीकडच्या काळात स्वप्न हे खूप विद्यार्थ्यांना मोठाली पडत आहे. आणि स्पर्धा परीक्षेशिवाय कुठलंच काही खरं नाही. साधारण कुठली एक्झाम तुम्हाला द्यायचं, साधं शिपाई जरी व्हायचं असेल आणि कलेक्टर जरी व्हायचं असेल, या सगळ्या कलेक्टर पासून ते शिपायापर्यंत आणि शिपायापासून ते कलेक्टर पर्यंत सगळ्या परीक्षेला स्पर्धा आलेली आहे. बरोबर. कारण स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला कुठलीच पोस्ट मिळू शकत नाही. मग हे जे विद्यार्थी आज नवीन स्वप्न घेणार आहे, स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली कुठेतरी उच्च शिक्षणातून बाहेर चाललेत का? 12वी पास झाल्यानंतर जो मुलगा स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली जे काही महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षण आहे, हे शिक्षणाचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं असं मला जाणवतंय. मग हा विद्यार्थी कुठेतरी परिपक्व व्हायच्या अगोदर हा कुठेतरी अर्धवट ज्ञान घेऊन अर्ध काच हे करून 2-4 वर्ष स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली घालतो आणि नंतर पुन्हा आपली जी पिढीचा धंदा आहे वडिलांचा, शेती असन किंवा इतर व्यवसाय असेल त्या व्यवसायाकडे वळतो. आणि आज हजारो विद्यार्थी की पुण्या, मुंबई, औरंगाबाद सारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली 4-4, 5-5 वर्ष काढतात आणि शेवटी पदरात कुठलंच काही भेटत नाही आणि निराश होऊन पुन्हा गावाकडे येतात आणि पुन्हा आपला तोच धंदा उभा करतात जो की आई वडिलांनी चालू केलेला आहे. त्यापेक्षा मग डायरेक्ट 12वी पास झाल्यानंतर आपला आई वडिलांचा धंदा केलेला बरा आहे ना. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी 2-3 प्रकारे देतो. एक म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी यायचं आणि 4-4, 5-5 वर्ष खर्च करायची, हा एक प्रकार आहे. दुसरं असं की तुमच्याकडे बुद्धिमत्ताच एवढी आहे की तुम्ही जिथे कुठे असाल, शिरूर घाटमध्ये असाल, बीडमध्ये असाल, इकडे कुठे असाल, तिथे राहूनही तुमचा दैनंदिन जो काही जीवन व्यवहार आहे तो सांभाळत पण तुम्ही हे करू शकता. अशा 2 बाबी आहेत. मी असं म्हणेल की तुमच्या आयुष्यातील 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष वजा करायची आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे तुमचा घरचा बॅकग्राऊंड लक्षात घ्या ना. मी युट्यूबवर एक मुलाखत पाठीमागे घेतलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर 8-10 वर्ष, 5 वर्ष तुमच्या आयुष्यातून वजा केली आणि समजा यदा कदाचित तुमच्या वाट्याला अपयश आलं आणि तुम्हाला जर परत यावं लागलं, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात जर अगदी ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात केली ना त्या दिवसापासून जर करता येत असेल तर मी म्हणेल तुम्ही स्पर्धा परीक्षा बिनधास्तपणे करा. तेच तुमचं ध्येय असलं पाहिजे. पण 5 वर्ष, 6 वर्ष खर्च केल्यानंतर आणि दुर्दैवाने तुमच्या वाट्याला अपयश आलं आणि जर तुम्ही परत आलेले असाल आणि जर तुम्ही तुमच्या घरच्यांवर 10 लाख रुपयांच्या कर्जांचा डोंगर वाढवून ठेवलेला असेल, जर तुम्हाला तो जो काही स्पर्धा परीक्षा जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या ते सोडून जर तुम्ही तुमच्या परत बॅक टू होम आल्यानंतर तुम्हाला काय करावं हा प्रश्न पडत असेल, तर मी म्हणतो आपले जर पोटा पाण्याचे प्रश्न असतील तर 5 वर्ष, 7 वर्ष असं खर्च करणं म्हणजे आपणच आपल्या आयुष्याला जुगारावर मांडण्यासारखं आहे आणि आपणच आपल्या आयुष्याशी इतकं बेदरकारपणे खेळणं आहे की जसं काही जिंदगी दुसऱ्याची आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षा करू नका, करा. कित्येक लोक आहेत, पण त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी सांभाळता येतात का, तुमचा IQ लेवल काय आहे, तुमचा बुद्ध्यांक काय आहे. कुणाचे तरी भाषण ऐकलं आणि चालले स्पर्धा परीक्षा करायला, 5 वर्ष जातात, 7 वर्ष जातात. इथे पुण्यामध्ये पुणे फिरायचं म्हटलं तर 1 वर्ष कळतच नाही कुठलं प्रेक्षणीय स्थळ वगैरे काय ते. पुढच्या वर्षामध्ये तुम्ही मग नाट्य मंदिरात जाऊन नाटकं पाहणार, मॉल्स पाहणार, मूवीज पाहणार, लोकांचे बर्थडे सेलिब्रेट करणार, लोकांच्या फुकट लग्नांची निमंत्रणं खाणार, 5-6 वर्ष अशी बोंबलत फिरणार आणि मग गावाकडे येणार. त्याला स्पर्धा परीक्षा करणं मी म्हणत नाही, मी त्याला मौज मजा करणं म्हणतो. मी अशा लोकांना तर पण खरोखरच तुमच्यात ती बुद्धिमत्ता आहे, तुमच्यात ती तुम्हाला तुमचा बॅकग्राऊंड लक्षात येतो, तुमच्या आयुष्यातली 2-3 वर्ष वजा केले. बी प्लॅन बद्दल आता बोलूया आपण की आता 1 मिनिट तरी सांगायचा मुद्दा काय आहे की या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि मग तुम्ही ध्येय ठरवा. तुमच्यावर दबाव नाहीये ना की तुम्ही अमुकच झालं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे. हा जो मेसेज मी अगोदर वाचला त्याचा काय अर्थ काय होता की सामाजिक प्रेशरमुळे म्हणा किंवा त्यात फार स्टेटस आहे, पैसा आहे म्हणून जर तुम्ही जात असाल
तर ते एवढं योग्य नाही ना. तुमची आवड आहे का, तुमच्यात ती क्षमता, मी क्षमतांबद्दल बोलतोय. अहो बरेच विद्यार्थी आहेत हो, काहीच कळत नाही. 5-5, 6-6 वर्ष खर्च केल्यानंतरही काहीच कळत नाही. काय अर्थ त्याचा? मराठीमध्ये नीट लिहिता येत नाही, इंग्रजीचं तर सोडून द्या. आणि 5 वर्ष एमपीएससी करतोय मी असं सांगताना काही म्हणजे स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही जाऊ नका असं नकारात्मकता पसरविण्याचं पाप आपल्यासारख्या मंडळींनी करू नये, आपण ते करणारही नाही. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की सारासार विचार का नाही करायचा. आपल्याकडे आपले स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, आपले मायनस पॉइंट्स काय आहेत, याचा विचार का नाही करायचा. आपण पाठीमागे जी सुशील काटकरांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमधला एक संदर्भ असा होता की मी ज्यावेळी PSI ची परीक्षा देण्याच्या त्या प्रक्रियेत नापास झालो किंवा मी PSI होऊ शकलो नाही आणि परत गावाकडे आलो, त्यावेळी दिवाळी होती आणि त्या दिवाळीच्या सणा दिवशी आमच्या घरामध्ये अक्षरशः खरेदी करायलाच काही नव्हतं, पैसेच नव्हते. वडिलांना थोडस काहीतरी पायाला जखम झालेली होती, तर दवाखान्यात गेल्यानंतर पैसे कुणी द्यायचे. वडिलांकडे मुलगा पाहतोय आणि मुलाकडे वडील पाहतात. मी म्हणतो तुमच्या स्वप्नांच्या पायी तुम्ही जर दुसऱ्यांवर अशी वेळ आणत असाल तर मला वाटतं ते काही टाइम मॅनेजमेंट किंवा त्याला काही प्लॅन वगैरे मी म्हणत नाही, अशा माणसांनी नीटपणाने विचार करावा. पण आणखीन एक वेगळी गोष्ट की या देशामध्ये पेपर विकणारा माणूसही राष्ट्रपती होऊ शकतो. या देशामध्ये अगदी म्हणजे ही प्रचंड मोठी यादी आहे, मी ती सगळीच काही सांगू शकत नाही. अगदी तुमच्याकडे ते अणसार वगैरे काहीतरी आहेत जाणण्याचे, अशी उदाहरणं भरपूर आहेत. पण ही आपण एकच बाजू पाहतो, दुसरी बाजू आपण पाहत नाही. ती दुसऱ्या बाजूबद्दल मी बोलतोय. जसं तुम्ही आता सर परखड म्हणजे मत मांडलं, कारण की खरं तर तुम्ही खूप अशा महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे आज, की अनेकांना ही कळत नाही की आपण स्पर्धा परीक्षेचा आज किती बट्ट्याबोळ केलाय. म्हणजे अनेक पालक असा प्रश्न विचारतात की बघ ती 10 वर्ष झालं तयारी करतोय, तू इतका शिकलेला आहे, 10 वर्ष झालं तयारी करतोय आणि तुझे कुठं दिवे लागणार आहेत. त्याच्यामुळे अनेक लोकांना या क्षेत्राकडे जाताना अडथळा निर्माण होतोय किंवा त्याला अडवलं जातं, कारण की इतरांचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे जसं की बोलताय निगेटिव्हच केलं जातं. तर याच्यासाठी तुम्ही जे बोलताय ते एकदम योग्य बोलात, परंतु हे आपण बोललो पण आता स्वतःचा पिंड ओळखण्यासाठी आपल्या मुलांना काय करावं लागेल किंवा त्याच्यासाठी पालकाची भूमिका काय असावी, याच्याविषयी तुमचं काय मत आहे? हा, स्वतःच अनालिसिस करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. साधी गोष्ट आहे, आपल्याकडे एक म्हण असते बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता काही त्याचे स्वतंत्र त्याची दुकानही थाटलेली आहेत लोकांनी, त्याला काउन्सिलिंग करणं वगैरे म्हणतो आपण, तो एक प्रकार आहे. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये असतो आहे का तर नाहीये. एक साधी गोष्ट असते, तुमच्या गावातलं एक हुशार लहान मूल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. लहान मूल म्हणजे 8वी 9वी 10वी पर्यंतच असेल ते, तर बघा त्याचं सगळी ऍक्टिव्हिटीज त्याची वेगळी असते. म्हणजे त्याचे मार्क्स बघा, तो सतत तुम्हाला ग्रंथालयामध्ये दिसेल, तो सतत मोठ्या माणसांच्या संपर्कात दिसेल. अगदी मी 10वी पर्यंतच्या मुलाचं सांगतोय. त्याला इतरांना ऐकायला आवडत असेल, तो जिथे जिथे ज्ञान दिलं जातं अशा ठिकाणाकडे त्याचा ओढा असेल. अर्थात या लोकांकडे मग ती एक त्यांच्याकडे ती आवडच आहे किंवा त्यांना ते आवडतंच, हे त्यातून सिद्ध होतं. हे पालकांनी ओळखायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलाचा कल कसा आहे हे म्हणजे आई वडिलांनी ओळखायला पाहिजे. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की ते विद्यार्थ्यांना स्वतः कसं ओळखावं. आता 18, 19, 20 हे जे वय असतं, हे वय असं असतं की प्रत्येक गोष्ट नवीन असते, प्रत्येक गोष्ट करून पाहावीशी वाटते. चांगलं काय वाईट काय त्यात काही फार काही नसतंच, त्यामुळे चला हे करून पाहू, चला ते करून पाहू. पण मला वाटतं जो विद्यार्थी बऱ्यापैकी चांगलं शिक्षण घेत आलेला आहे, कारण शिक्षणाच्या प्रक्रियेत असणाऱ्या माणसाचं थोडंसं सोशलायझेशन होतं किंवा त्याचं सामाजिकरण होतं. खेळांच्या माध्यमातून असेल, वक्तृत्व स्पर्धा वगैरे, आपण महाविद्यालयामध्ये ज्या काही स्पर्धा असतात, या सगळ्या स्पर्धांच्या ह्या सगळ्यांच्या प्रक्रियेतून विद्यार्थी बाहेर चांगले चांगले जे विद्यार्थी आहेत, जे खरोखरच हुशार आहेत, ते असे निवडले जातात. आणि जर तुम्ही अगदी 10वी झालं, 11वी 12वी सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या नावाने तिकडे महाविद्यालयाकडे फिरकलाच नाहीत, तुमचं जी काही व्यक्तिमत्व विकास आहे तो काही झालाच नाही. पुढे तुमचं 3rd इयर झालं, आर्ट्स कॉमर्स सायन्स जे काही तुमची शाखा किंवा स्ट्रीम असेल त्यातून, आणि 5 वर्ष तुम्ही तुमच्यावरती काम करायचं आहे. खरं म्हणजे महाविद्यालय याच्यावरच ते काम करतात, महाविद्यालय वेगळं काय करतात. पण तुम्ही तिथे गेला नाही, तिकडे फिरकला नाही, तुम्हाला काही माहितीच नाही. तुम्ही आपलं इकडेच पुस्तकांचं वाचन करतात, पुस्तकं अफाट लिहिली गेली आहेत, अगदी भरपूर आहेत.
ग्रंथालय भरपूर आहेत आपल्याकडे, नाही असं नाहीये, आणि तुम्ही स्वतःला जज केलंच नाही, आणि मग 25-26व्या वर्षी तुम्हाला कळतं अरे मला हे जमतच नाही, मला हे जमलंच नाही, मला चांगलं भाषण करता येतच नाही, किंवा चांगलं बोलता येतच नाही, किंवा मला पाठांतर जमतच नाही, किंवा माझ्यामध्ये हे सगळं कधी व्हायला पाहिजे. हे तुमचं 10वी पर्यंत एक टप्पा आहे, 11वी-12वीचा दुसरा आहे, थर्ड इयर पर्यंत दुसरा आहे. त्यानंतर तुमच्यातल्या ज्या काही गुणवत्ता आहेत, तुमच्यातले जे काही स्ट्रॉंगेस्ट पॉइंट्स आहेत, त्याची तुम्हालाच ओळख होते ना. एखादी कविता वाचन केल्यानंतर तुम्ही प्रथम आलात, द्वितीय आलात, तुम्हाला कळतं ना माझ्या ते स्किल आहे, आणि जगालाही कळतं. तुम्ही खो खोच्या ज्या काही बाकीच्या गेम्स असतात त्यामध्ये गेल्यानंतर तुमची सांघिक भावना तयार होते, किंवा तुमच्यात एक नेतृत्व गुणाचा विकास होतो म्हणा, किंवा तुमच्यात ऍडजस्टमेंट पॉवर, एक समायोजन करून घेणं वगैरे, हे सगळ्या गोष्टींचा विकास होतो, आणि त्यातून तुम्हालाच तुमच्या दिशा समजत जातात. हे म्हणजे असं काही पुश करण्याचा प्रकार नाहीये की विश्वासराव तुम्ही आता इकडे जा, मुळीच नाही जमणार ते. विश्वासरावांना आतून वाटलं पाहिजे की मला इकडे जायचं आहे, आणि मग त्याने बिनधास्तपणे तिकडे जावं. मी तर म्हणेन, मी म्हटलं ना की स्पर्धा परीक्षा हे तर पार्ट आहे हो, असं काही फार मोठी गोष्ट थोडी आहे, आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना. तर एवढं मी त्याबद्दल सांगू शकेल की तुमचा प्रवास जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला तुमची ओळख होते. इतरांनी तुमचं मूल्यमापन करण्याची मुळीच गरज नाही, तुम्हालाच तुमचं मूल्यमापन करण्याची क्षमता तयार होते. पण तुम्ही जर सगळ्याला बॉयकॉट करून जर फक्त तिकडेच जाऊन जात असाल तर मग तिथे तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला वयाची 28वी उजाडते, आणि पुन्हा कळतं की मला काय आवडत आहे, मला काय आवडत नाही. की त्यांना वेळ लागत असेल कदाचित. म्हणजे प्रॉब्लेम आपला असा होतो की बघा, कोणत्याच पालकांना असं नाही वाटत की आपला मुलगा म्हणजे मुलांचा वेळ जावा, किंवा त्याने वेगळ्याच कुठेतरी मार्गाला जावं. म्हणजे अनेक मुलांची पार्श्वभूमी राहते. काही समजा तुम्ही बोललात की पेपर विकणारा माणूस हा देशाचा राष्ट्रपती होतो, हे काही खूप मोठं उदाहरण आहे. याच्यापेक्षा आणखी मोठं उदाहरण कदाचित दुसरं असू शकतंय, परंतु हे पण खूप मोठं उदाहरण आहे. जसं की बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, परंतु हे जी बाळाची पाय पाळण्यामध्ये दिसतात हे आपण म्हणतो कारण की हा मुलगा फक्त पालकांच्याच नजरेतून जात नाहीये, तो शिक्षकाच्या नजरेतून जातो, तो नातेवाईकाच्या नजरेतून जातो, तो इतर समजा समाजाच्या नागरिकांच्या नजरेतून जातो. तर यामध्ये मला असं वाटतं की या सगळ्यांची काय भूमिका असावी, कारण शेवटी कसं असतं, तो बघा एखादा विद्यार्थी तयारी करतोय म्हणजे तो तयारीच करतो, तो विद्यार्थीच आहे, पण याच्यामध्ये ही लोक इन्व्हॉल्व का होत नसतील, किंवा त्याच्यासाठी ते त्याला सल्ला देत नसतील, किंवा का देत नसतील, याच्या मागे पण आपण विचार करायला पाहिजे. तर याच्या मागे आपल्याला काय मत, म्हणजे काय असं वाटतं मत सगळ्यांचं? एक तर असं आहे की आपण सगळी माणसं, आपण आपल्याच आयुष्यामध्ये एवढे दंग असतो, दंग या अर्थाने की बेहोश नाही बरं, अत्यंत सावधपणानं एवढे मग्न असतो. वडील नावाच्या माणसाला माहिती असतं घर कसं चालवायचं आहे, आणि त्या चिंतेमध्ये तो असतो. तुमचे नातेवाईक वगैरे असतील, त्यांना त्यांचे मागे व्याप असतात. मला सांगायचं हे आहे की इथे प्रत्येक जण एक स्वतःची लढाई लढतोय. इथे प्रत्येकाला काहीतरी बनायचं आहे, इथे प्रत्येकाला काहीतरी दाखवायचं आहे. अगदी लहान लहान ध्येय असतात लोकांची, फार मोठं ध्येयच असावं असं काही नाही. कलेक्टर होणंच हे काही ध्येय असू शकत नाही, अगदी लहान. एक शेतकरी असतो ना, त्याला या वर्षाचं पीक जरा 50,000 रुपयांनी वाढवता आलं तर ध्येय आहे त्याचं. कुणाचं तरी काहीतरी, एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं घरी काहीतरी किंवा मुलीचं लग्न वगैरे आहे, ते छानपैकी झालं तर, त्यात 10-12 लाख रुपये खर्च करून दाखवू शकलो तर त्याचं ते ध्येय आहे. त्याच्या बुद्धीला पटलं, त्याने ते केलं. काही काही लोकांचं असतं की माझ्या मुलाला यावर्षी 80-90% मार्क्स मिळावेत, त्याने ते करून दाखवावं, त्याचं ते ठरलेलं आहे. सो इथे प्रत्येकाला आपलं ठरलेलं आहे. प्रत्येक जण त्याच्या प्रवासाने निघालेला आहे. इथे सोपी वाट कुणाचीच नाहीये. इथे आयतं वाढून कुणापुढेच ठेवलेली नाहीये, आणि ज्यांच्या पुढे ते ठेवलेलं आहे ना, ती माणसं मतिमंद झाली आहेत, कारण त्यांच्या बुद्धीचा विकासच थांबला. अशा वेळी तुम्ही तुमच्या वाटेने जात आहात, आणि मी तुम्हाला काहीतरी सांगावं किंवा तुम्ही ती अपेक्षा ठेवावी, मला वाटतं दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आणि आता अत्यंत महत्वाचं की माझं वय 18-19-20 वर्ष आहे, मी तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे, किंवा विद्यापीठाची पदवी मला आता मिळू शकते. आणि अशा वेळी घरची सांगतायत ना की आता बाई तुझं वय झालंय, लग्न करूया. बाई जर लग्नाला हो म्हटली तर बाईला, म्हणजे बाई म्हणजे मुलगी विद्यार्थिनी, तर तिला गायडन्स वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही. ती त्या वाटेने निघाली आहे ज्या वाटेने आपला हजारो वर्षांचा प्रवास चालू आहे. म्हणजे लग्न, मुलाचं ते शाळाचं ते
दप्तर पाठीवरचं त्याला त्याचं ते त्याला मेंटेन ठेवणं, पुढे मग तो मुलगा मोठा होणार, मग तो काहीतरी भांडणं आणणार, ती भांडणं मिटवणार, लग्न होणार, त्याला चाललंय ना. तिथे तुम्हाला सांगण्याचा वगैरे काही प्रश्नच येत नाही, लोकांनी तुम्हाला त्यामध्ये काही सांगायची गरजच पडत नाही. पण तुम्ही थर्ड इयरला आहात, तुम्ही किंवा त्याच्या पुढचं शिक्षण घेत आहात, किंवा तुम्ही मी 18, 19, 20, 21 या वयात आहात आणि तुम्ही एक धाडकन निर्णय घेतला की मला PSI व्हायचंय, अत्यंत अलीकडचं थोडंसं, किंवा मला IAS व्हायचं आहे. ज्यावेळी तुम्ही असं स्वतःला बजावून सांगतात ना, त्या दिवशी तुमच्या चित्त म्हणजे आपण जो एकंदरीत विचार करतो किंवा ज्या गोष्टींकडे आपण ओढले जातो ना, ते अगोदर आपल्या मनामध्ये तयार असतं. आपण असंच कुठेही जात नाही, अगोदर काही विचार आपल्या मनात तयार होतात आणि मग आपली पावलं त्या दिशेने वळतात. तुमच्या पावलांची दिशा बदललेली असेल, तुमच्या विचारांचं केंद्र बदललेलं असेल, तुमच्या बसण्या उठण्याची ठिकाणं बदललेली असतील, तुम्हाला ज्या माणसांना भेटावंसं वाटतं ती माणसं नाही भेटली तर तुम्ही अस्वस्थ व्हाल, तुम्हाला ज्या पुस्तकांचा शोध हवा आहे ती पुस्तकं नाही भेटली तर तुम्हाला रात्री झोप लागणार नाही. हा प्रवास तुम्ही निवडलाय. आयुष्यात एवढी मोठी रिस्क तुम्ही घेतली आहे की मला काहीतरी करायचंय, मला या वाटेने नाही जायचंय, या वाटेने तर मी केव्हाही जाईल. आणि त्या वाटेने तर मेजॉरिटी इज लॉ आहे, लोकशाही आहे. 90% लोक त्या वाटेने जात आहेत. तुम्ही 10% लोकांची वाट निवडली आहे, धोका पत्करलाय तुम्ही. आणि तुम्ही का अपेक्षा ठेवतात की त्या 90% लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन करावं? किंबहुना भेदरट लोक आहेत ते, त्यांनी ती पळपुटे लोक आहेत असं म्हणेल की त्यांनी ती पारंपरिक वाट निवडली की ज्या वाटेवरती काटे कमी आहेत. आणि सहकार्य किंवा सपोर्ट करायला गर्दी आहे, प्रचंड मोठी गर्दी आहे. आपल्या पाठीमागे गर्दी उभी असल्यानंतर आपण काय करत नाही हो. तुम्ही 2 दिवस या महाराष्ट्रातलं राजकारण बघत असाल, गर्दीच्या जोरावरच आहे. एकटा महात्मा, कुठलाच महात्मा येऊन हे सगळं करत नाही. एकट्या माणसाच्या मनात विचार असतात, त्याला स्वतःची लाज वाटते, त्याचा विवेक जागृत असतो. ज्यावेळी ही गर्दी एकत्र येते त्यावेळी ती बेहोश असते आणि मग हे असं काही करतात. मग या गर्दीतल्या माणसाने तुम्ही एक वेगळं ध्येय निवडलं, तुम्ही एक टार्गेट फिक्स केलं, प्लॅन केला की मला या दिशेने जायचं आहे, एवढ्या दिवसामध्ये मला हे यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची माझी तयारी आहे. नितीन बानगुडेंचं एक खास उदाहरण आहे, आपण त्यांचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, नाहीतर तो वाङ्मय चौर्य किंवा आपण इतरांची कॉपी करतो हा धब्बा आपल्याला लागू शकतो. त्यांच्या व्याख्यानामध्ये एक आहे की, शॉर्टली सांगतो की एक व्यक्ती असतो आणि त्याला देव भेटायला येतात आणि देव म्हणतात की बोल तुला आता काय हवंय. तो प्रत्येक वेळी सांगतो की मला लैला हवी आहे. देव त्याला पुन्हा पुन्हा म्हणतात, अरे तू वेडायस का, मी 12-12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भेटत नाही, तुला पुन्हा एकदा संधी आहे, तू सांग तुला काय हवंय. तो म्हणतो तू मला लैला देऊ शकतोस का? अहो माझ्या जगण्या मरण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे लैला आणि फक्त लैला. तुमच्या जगण्याचं कारणच जेव्हा तुमचं असं काहीतरी एखादं टार्गेट असतं, तुमच्या प्राणापेक्षाही ती प्रिय गोष्ट आहे म्हणून तर तुम्ही निवडली आहे, नाही तर तुम्ही कशाला निवडलं असतं? 4 चौघांपेक्षा वाट कशाला वेगळी पकडली असती? आणि त्या एवढ्या तुमच्यासाठी तो कठीणच आहे, तो प्रवास सोपा नाहीच आहे. आणि त्या प्रवासावर कुणीतरी आयऱ्या गायऱ्या नत्तू खायऱ्याने तुम्हाला मार्गदर्शन करावं ही अपेक्षा चुकीची आहे. किंबहुना तुम्ही जा त्या यशाच्या शिखरावर चढा आणि मागे वळून बघा तुमच्या लोकांकडे. तुम्ही चालायला लागलात तरी त्यांच्यासाठी ते मार्गदर्शन असेल, तुम्ही बोलायला लागलात तर त्याच्यासाठी ते मार्गदर्शन असेल, कारण तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कित्येक पिढ्यांचं अंतर पडलेलं असेल. पण तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल तर तुम्हाला ते सांगू शकणार नाहीत, तुम्हालाच मागे वळून सांगावं लागेल. ही आपली जबाबदारी आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येऊन भरमसाठ पैसा कमावणं आणि काहीतरी नाव किंवा काहीतरी ब्लॅकमेलिंगनं प्रचंड पैसा कमावणं बेधुंद बेहोशीमध्ये आणि पुन्हा काहीतरी इड्या वगैरे ते त्यांच्या रेड पडल्यानंतर जेलला जाणं, अशा गोष्टी, फालतू गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रामध्ये माणसं म्हणजे जे येतात ते येतात, पण मला वाटतं की येऊ नये. अत्यंत विवेकपूर्ण जगण्याची ही एक सर्कस आहे. शिक्षणाचं क्षेत्र म्हणजे काय, तर ही एक तुमच्यातला माणूस जागा करण्याचं हे ठिकाण आहे. असो पुढे. येस, स्वागत आहे तुझं, विचार. नाही सर, काय प्रश्न नाही. तू कोणत्या वर्गात शिकतोस? माईक चालू ठेव तुझा, सॉरी स्पीकर चालू ठेव. 12वी झाली आहे. 12वी? हा, मी आता कॅम्प मध्ये आलेलो. पोलीस व्हायचंय का तुला? हा सर. पण आता तर कोणती स्पर्धा, काय ते पोलिसांचं वगैरे काय नियोजन नाहीये, मग काय करणार तू? आता कॅम्प मध्ये आलेलो, सध्या प्रॅक्टिस चालू आहे. बर, 12वीचे पेपर दिले का सर्व? हो. किती टक्के मिळतील असा अंदाज आहे? 80% पुढे जातील. बर, छान. आणि समजा पोलीस झाला नाहीस तर काय करशील?
सर आपली शेती आहे तशी. अरे वा, टाळ्या वाजवा सगळ्या आपल्या ओमकारसाठी. असा माणूस पाहिजे. बी प्लॅन तयार आहे हो पोराकडे. मस्त. बी प्लॅन तयार आहे. तुमचं ते पोलीस गेलं तिकडे, मी नाही झालो ना, माझ्या वडिलांची शेती रुबाबात सांभाळणार. कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. हेच तर अपेक्षित आहे ना. माणसं जुगारावरती कधी पैसे लावणार की तिकडे पैसे गेल्यामुळे माझ्या घरची मंडळी उपाशी मरता कामा नये. आपापाचा माल गपापाला तिकडेच जाणे आणि घरी आल्यानंतर छानपैकी आपलं असं छान. छान ओमकार, छान. पुढे आणखीन सर बाकी काही नाही. हा, बाकी काही नाही प्रश्न. नाही बस बस, तुझं झालं. तू एवढं पुष्कळ झालं ना. आता आपण म्हणजे मुद्द्यावर येऊ. काय होतं, आता जवळपास 4 ते 5 महिने झाला आपण अभ्यासिका चालवतो. याच्यामध्ये आपण ग्राउंड लेवलला आपली काही आहेत माणसं, ते त्यांचं काम करतात. आपण इकडे समाजातून म्हणजे पुस्तकं गोळा करणं, कलेक्शन करणं आणि त्या ठिकाणी आपण पाठवणं हे काम करतो. बरोबर. तर अनुभव सांगतो या 6 महिन्याचा की म्हणजे गरज भरपूर आहे लोकांची, परंतु ती गरज त्यांना असं वाटत नाही की आपण तिथं जावं, तिथं बसावं किंवा त्यासाठी आपण काहीतरी करावं. म्हणजे जसं तुम्ही म्हणत की काही गोष्टी ह्या बीमीच्या डेटापासून म्हणजे मनातून आल्या पाहिजेत, तसं याच्यामध्ये आपण सगळे एकत्रित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढा रिस्पॉन्स मुलांचा पाहिजे, समाजाचा पाहिजे, पालकांचा पाहिजे, एवढा रिस्पॉन्स दिसत नाही. तर याच्यासाठी आपल्याला आणखीन कुठं एक पाऊल पुढे टाकता येईल किंवा यासाठी आपल्याला काय करता येईल, यासाठी तुम्ही काय बोलाल बरं, काय सांगाल सर? चला. आता कसं आहे, तुमचं जे काम आहे ना, हे सगळं अत्यंत म्हणजे पुण्याचं काम आहे. खरं तर ग्रंथ गोळा करणं, ते ग्रंथ गरजू लोकांपर्यंत पोहोचवणं, यातून काय तुमचं घर काही पैशाने काही संपत्तीने भरमसाठ वाढणार आहे असं काही नाहीये. हे सगळं तुमचं चांगलंच काम आहे. पण काय होतं, लोकांना इन्स्टंट हवं आहे, त्यांना ताबडतोब हवं आहे. जे हवंय ते त्यांना ताबडतोब हवं आहे. आणि तुमच्याकडे असं ताबडतोबचा फॉर्म्युला काहीच नाही ना. म्हणजे काय की एखाद्या राजकारणी, तुमच्याकडे आता शिरूर घाटला काय ग्रामपंचायत, नगरपंचायत जे काय असेल ते, त्यांच्या काळ्या गाडीमध्ये बसून गेल्यानंतर सकाळी त्यांच्या नावाचा उदो केला की संध्याकाळी आम्हाला मस्त 1 किलोभर मटण आणि 2-4 आड्या उभ्या बाटल्या मिळतात ना. इन्स्टंट मिळतं हो, संध्याकाळी लगेच मिळतं. एवढंच नाही, 200-400 रुपये ते लोक खर्चायला देतात. तुमच्याकडे काय आहे? पुस्तक आहेत. तुमच्याकडे काय आहे? ज्ञान आहे. काय करायचं तुमच्या ज्ञानाचं? असं म्हणजे ते कुठे उपयोगात येईल आम्हाला? त्या ज्ञानाची किंमत आम्हाला कळण्यासाठी आम्ही थोडेफार हुशार तर पाहिजे ना. आणि आजूबाजूची जी काही घटना असतात की याने ते केलं मग त्याचं कुठे काय झालं, याने ते केलं मग त्याचं कुठे काय झालं. पण मी एवढं सांगेल की या जीवनामध्ये तुम्हाला पाऊल जरी उचलायचं असेल ना, तरी ज्ञान लागतं. मी एवढा सूक्ष्म मायक्रो विचार करणारा तरी मनुष्य आहे. आणि हे ज्ञान मिळविण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागेल, त्याग करावा लागेल. तुमची झोप मोडून तुम्हाला ग्रंथालयाकडे जावं लागेल. तुम्हाला ते ग्रंथ चाळावे लागतील. ग्रंथावर अफाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे ना की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि त्या उरलेल्या 1 रुपयाचं पुस्तक विकत घ्या. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की तुम्हाला जर पुस्तकं म्हणजे तुम्ही जर वाचणारे असाल, तुम्ही जर ज्ञानी असाल तर तुम्ही कुणापुढे झुकणार नाही. त्याच्या पुढे जाऊन ते आणखीन म्हणतात की तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या एका मताची किंमत कळेल, त्या दिवशी हे काळ्या गाड्यांमधून जे फिरणारे लोक असतात ना, ते तुमचं मत विकत घ्यायला धजावणार नाहीत. किती सांगावं बाबासाहेबांनी. बरं, त्यांनीच सांगितलं असं काही नाही. भरपूर लोक याच्यावरती काम करतात आहे. पण हे बघा, ते आतूनच यायला पाहिजे. चांगलं उदाहरण दिलं जातं की छत्रपती शिवाजी आपल्या पोटी जन्माला यावं असं प्रत्येक आईला वाटतं. पण तो विचार किंवा ते बाळकडू किंवा ते संस्कार आपल्यात आहेत का, असंही थोडं जिजाऊनही पाहिलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं का, मी परत रिपीट करतोय कारण ऐतिहासिक पुरुषांची नावं घेतो, जरा थोडं सावधपणानं बोलतो, की प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, परंतु त्यासाठी अगोदर आपण जिजाऊ आहोत का, हे तर पाहिलं पाहिजे ना. कारण जिजाऊ होणं सोपं नाही हो, खरंच सोपं नाही. 17वा शतक, तो धामधुमीचा तो कालखंड, आणि अशा कालखंडामध्ये आपल्या पोटामध्ये एक मूल वाढत आहे. आणि ती विचार कुठले आहेत, रामायण, महाभारत, त्या पराक्रमी पुरुषांच्या त्या कथा, किंवा इथे होणारा अन्याय, अत्याचार, त्याविषयीचं अस्वस्थ होणारं ते मन, आणि ते सर्व संस्कार त्या बालकावर पडतायत. आपण अशी जाऊ आहोत का, असं कधी आपण विचारच करत नाही ना. तर साधी आणि आणखीन एक सांगेल की
सत्प्रवृत्ती जी असते ना, किंवा चांगल्या, म्हणजे बघा ना, आपण शेतकरी जे एखादं पीक पेरतो ना, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जून मध्ये आपण पेरणी करतो ना, आपण जी पेरणी हेतुपूर्वक केलेली असते, उदाहरणार्थ जे काही आपण पेरलंय तर ते आपल्या फायद्याचं असतं, त्यातून आपल्याला फायदा होणार असतो, पण त्याची वाढ अत्यंत सावकाश असते. आणि बाकीचं जे गवत असतं ना, त्यात आपल्याकडे मला वाटतं काँग्रेस नावाचा प्रकार प्रचंड आहे. ते एवढ्या स्पीडने वाढतं ना, त्याची गती एवढी असते ना, की आपल्याला मजूर लावून ते काढावं लागतं. इन शॉर्ट असं मला म्हणायचं की सत्प्रवृत्तीचं जे काही असतं ना, त्याला वाढायला खरंच वेळ लागतो. आणि हे जे अपप्रवृत्तीचं असतं ना, ते प्रचंड वाढतं. म्हणजे तुमच्या पाठीमागून कुणीतरी काहीतरी एखादी टपरी चालू करेल, एखादं दारूचं दुकान सुरू करेल, त्याचा धंदा भरमसाठ वाढेल, त्याच्याकडे 2-4 गाड्या येतील, त्याची मोठी बिल्डिंग उभी राहील, आणि पुस्तकांमध्ये रमणारे तुमच्यासारखे तपस्वी माणसं कदाचित तुम्हाला तुमच्या घरावरची पत्रे बदलण्याची पण हिंमत होणार नाही. खरं पाहिलं तर ज्ञानी लोकांच्या वाट्याला हे कायमच आलंय हो, पैशाचं, आणि याचं त्यांना नियोजनच करता येत नाही. कार्ल मार्क्स नावाचा मनुष्य आहे, जो फार साम्यवादी क्रांतीचं त्यांना जनक म्हणतात आहेतच ते. त्यांच्या मृत्यूच्या वेळी अक्षरशः अंत्यविधी करण्यासाठी पैसे नव्हते, अशी मी तर वाचलेलं आहे. हे त्यांच्याच बाबतीत नाही, प्रत्येकाच्या बाबतीत हे असं घडतं. त्यामुळे तुम्ही जो मार्ग निवडलेला आहे तो खडतर आहे. त्या वाटेवर तुम्हाला वाहवा मिळेल, स्तुती मिळेल, पुरस्कारच मिळतील असं काही होणार नाही हो. पण हेही खरं आहे की तुमचं कार्य ओळखण्याच्या जर काही लोकांच्या नजरेत तुम्ही आलात, तर त्या दिवशी मात्र तुम्ही तुमच्याच नजरेतले हिरो असाल. आणि आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे, विना कुठल्याही अपेक्षेशिवाय, कारण हे काम आहे, हे मला आवडतं. यामुळे हजारो लोकांचा फायदा होईल की नाही मला माहित नाही, पण त्या एकाचा जरी झाला ना, तरी माझ्या जीवनाचं जे काही इप्सित ध्येय आहे ते पूर्ण झालं. एवढं तरी स्वतःला समजावून सांगितलं तरी फार काही निराश व्हायची काही गरज नाही. आणि काय करावं लागेल असं जर तुम्ही मला विचारलं, तर मी म्हणेल की इथे काही करायचं वगैरे नाहीच आहे. काय ते चॉकलेट्स देऊन मतं घ्यायची नाहीत हो. इथे ची चळवळ आहे, इथे स्वतःहून यायला लागेल. हे ग्रंथांच्या सानिध्यात रमणं आहे, इथे स्वतः यावं लागेल. अहो, शब्दांसोबत जगायचंय हो, शब्दांसोबत शब्द वाचायचा आहे, त्याच्यावर प्रेम करायचं आहे. हे इतकंही सोपं नाही ना. आणि जर असतं तर मग घरोघरच म्हणजे नाही का, तुम्ही जिथे असाल त्या गावचा जर सगळ्यात धांडोळा घेतला तर मोजक्या 5 लोकांच्या घरी ग्रंथ मिळतील. अहो, तुमच्या आमच्या घरी तुकारामाची गाथा पण नाही अलीकडे, भगवद्गीता पण नाहीये. खरं तर सगळ्या धर्मांची सगळी पुस्तकं सगळं असलं पाहिजे आपल्याकडे, का नसू नये. किती लोक पेपर वाचतात, वाचतच नाही. मोबाईल आपल्याकडे असं बोंबा मारतात की तुम्हाला 1.5 GB, हे बघा लोकांची मानसिकता. बरं झालं मला आठवलं, तुम्हाला 1.5 GB डेटा दिलेला आहे ना, मग याचा अर्थ की त्या लोकांनी ठरवलंय की तुमचा अख्खा वेळ बर्बाद केला पाहिजे. अरे थापा कशाला मारताय, त्या 1.5 GB डेटाचा वापर चांगला करा ना. जा ना, जे नको ते पाहता येतं ना तुम्हाला, पहा ना कुठे काय चालू आहे, कुठल्या भाषेत काय बातम्या आहेत, कुठे काय आहे ते नाही पाहायचं. दुसरंच काहीतरी तुम्ही त्या इन्स्टावर वर असं फिरवत राहणार, फेसबुकवर 4-4 तास बोंबलत फिरणार, युट्यूबवरती जे नाही ते पाहणार आणि दोष त्यांना देणार. अरे 21वे शतक आहे, 21व्या शतकातील हे 3रं दशक आहे. काळ बदललाय. कधी काही आमच्या समोर एक टीव्ही होता आणि एकच चित्र, एकच वाहिनी दिसायची. आता तुमच्याकडे हजारो चॅनल्स आहेत. काळ बदललाय. आणि या बदललेल्या काळामध्ये तुम्ही अशा मोकार थापा मारणार की 1.5 GB डेटा दिया है आपको, तो आपकी जिंदगी बर्बाद हो रही है. अशा उपटसुंभ माणसांपासून दूर राहिलं पाहिजे, मी असं स्पष्ट म्हणेन. कारण की तुमच्याकडे जी वस्तू आहे ना, तिची चांगली बाजू आहे आणि वाईटही आहे. तुम्ही चांगल्यावर फोकस करा ना. ये मत सोचो की अंधेरा कितना घना है. अरे भाई साहब, दिया जलाने को किसने मना किया है क्या? नाही ना. एवढंच. पुढे श्यामराव, काय विचारायचं आहे? डॉक्टर श्याम, हॅलो. हा, हा, काय विचारायचंय का तुला? काय विचारायचं नाही, काय आता व्यवस्थित झालंय सगळं. ठीक आहे, मी समारोपाचे माझे 4 शब्द बोलतो आणि पुढची सूत्र मी विश्वास लोंढे यांच्याकडे देतो. असो, एक पारंपरिक चौकट असते जगण्याची, त्या चौकटीला कुठेतरी छेद देण्याचं काम आपण कायम करत राहिलं पाहिजे. व्याख्यानांच्या बाबतीतही असंच आहे की त्या वक्त्याला वाजत गाजत आणायचं, त्याला
एक नारळ द्यायचं, शाल द्यायची, त्याची स्तुती करायची, त्याचा परिचय करून द्यायचा आणि मग पुढची 50 मिनिटे त्याला जे वाटेल त्याने बडबड करायचं. समोर बसलेल्या माणसाला मनं असतात, त्यांच्या मनात विचार असतात, त्यांच्या मनात प्रश्न असतात आणि त्यांच्या जगण्याशी संबंधित काही अस्वस्थ करणाऱ्या बाबीही असतात. प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आणि एक माणूस म्हणून मला कायम असं वाटतं की मी जर एखाद्या माणसाशी 50 मिनिटे बोलत असेल तर मी त्याचं मत विचारात घेतलं पाहिजे, त्याला नक्की काय हवं आहे मी विचारात घेतलं पाहिजे. मीच त्याच्याकडे सागर किंवा समुद्र घेऊन जाईल, पण त्याला जर ओझळभर पाणी असेल तर त्याला ओझळ होईल असं माझ्याकडून वागणूक असता कामा नये. हा विचार जगण्याचं केंद्र असल्यामुळे मी आज थोडासा बदल केला की तुमच्या समोर एका त्रयस्थ माणसाचे विचार ठेवले की सद्यस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात काय विचार केला जातो. त्यानंतर मी माझं थोडंसं मत ठेवलं आणि तुम्हाला संधी दिली की तुमच्या डोक्यात काय आहे ते मला सांगा. हे फार महत्वाचं आहे, कारण मी तुम्हाला प्रश्न विचारा म्हटल्यानंतरही तुम्ही प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न विचारण्यासाठी खरंच तो एक वेगळा विषय आहे, मला त्याबद्दल बोलायचंच नाही. पण पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी दिली. खूप खूप तुमचं ऋण म्हणजे मानावं तेवढं कमीच आहे. थँक्यू एवढंच म्हणेन आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर आम्ही तुमचे आभार व्यक्त करायला पाहिजेत, कारण की बघा एखादा व्याख्याता समोर येतो त्यासाठी त्यांना पण तयारी करावी लागते आणि आपण सोशल मीडियावर बोलतोय म्हणजे खूप विचारपूर्वक बोलावं लागतंय आणि ही खूप मोठी कसरत आहे. ती कसरत तुम्ही आज खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. विशेष म्हणजे सर तुमचे का आभार, कारण की दर आठवड्याला ना मला एक व्यक्ती शोधावा लागतो. म्हणजे आज इथं सगळ्यासमोर एखादा व्यक्ती आलाय तो सहज नाही. याच्या संपर्कातून त्याच्या संपर्कातून असे आपण व्याख्याते बोलवतो, मार्गदर्शक बोलवतो आणि ते सगळ्यासमोर उपलब्ध होतात आणि बोलतात. जसे की तुम्ही आता बोललात, सुरुवातीला बोलणं झालं आपले की पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती होतो. हे समर्पक उदाहरण आहे आणि हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही हे मुळातच, कारण की आता तर त्याच्यापेक्षा पुढे सोशल मीडिया आलेले आहे. न्यूज म्हणजे आणखीन आपण उदाहरण त्यांचे देतच राहतो नेहमीच्या नेहमी. परंतु जसे की सोशल मीडिया आली, 1.5 GB डाटा सर्वांनाच मिळतो, तर आपण त्याचाच काय केलाय, एक सकारात्मक विचार केला की हा 1.5 GB डेटा मिळतोय तर याचा उपयोग आपण कसा करू शकतो. आम्ही तोच विचार केला की महाराष्ट्रामध्ये आजच नाही तर खूप वर्षाखाली वाचनालय चालू झालेत महाराष्ट्रामध्ये. आपणही तसा एक उपक्रम राबवू आणि हा समाजाच्याच पैशातला असेल. इथं सरकारचा अजिबात 1 रुपया घ्यायचाही नाही, आजही नाही घ्यायचा आणि भविष्यात नाही घ्यायचा, कारण की सरकारनेच किती करावं, समाजाचं पण कर्तव्य आहे. तर आपण ही लोकसहभागातून अभ्यासिका चळवळ चालू केलेली आहे. आज 3 अभ्यासिका ओपन झाल्यात आणि 3चे 4, 3चे 4, 4चे 8, 8चे किती होतील ते होतील. आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला कंटिन्यू चलत राहायचंय. कुणी सकारात्मक बोलेल, कुणी नकारात्मक बोलेल, तो त्यांचा प्रश्न राहिला. लोक काय म्हणतील याच्याकडे का लक्ष नाही द्यायचं, कारण की लोकांसाठीच आपल्याला काम करायचंय आणि लोकांनी आपल्याला सन्मान करावा, लोकांनी आपल्याला चांगलं बोलावं, हा त्याच्या मागाला काही उद्देश नाहीये. आपल्या कुठेतरी मनाला लागलेलं आहे, आपल्या मनाला कुठेतरी वाटलेलं आहे की समाजानं पुढे यायला पाहिजे, वाचलं पाहिजे, यासाठी ही चळवळ चालू करतोय. आज तुम्ही वेळात वेळ काढून दिलेला आहे. आम्ही पण सर खूप नवीन आहोत, आम्हाला तुम्ही सांभाळून घेतलं. आज तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुम्ही PhD केलेली आहे, खूप अभ्यास केलेला आहे, पुस्तकाशी आणि तुमची खूप जवळची मैत्री आहे. पुस्तकं काय बोलले हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्यामध्ये झालेला बदल, तुमच्या आवाजाचा तो आपुलकीपणा, जिव्हाळा, जसे की तुमचा आवाज जो माणूस ऐकेल त्याला असं तो आपला माणूस वाटतो. हा गोड आवाजामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांना आपलंसं केलं, मोलाचे डोस दिले. विशेष म्हणजे खरं तर स्पर्धा परीक्षेचा कालावधी किती असावा तयारी करायचा, हा महत्वाचा पॉइंट आहे याच्यामधला, तो तुम्ही अधोरेखित केला. ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी हा ऐकेल त्यावेळेस त्याला नक्कीच कळेल की आपण कुठेतरी टार्गेट ठरवलं पाहिजे, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं. कारण की 10-10 वर्षे, 12-12 वर्षे स्पर्धा परीक्षा करणं आतापर्यंत नाही, म्हणजे करायला पाहिजे आपण, त्याशी एवढं नाही बोलायला पाहिजे, पण इतका कालावधी नाही. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही की दवाखान्यामध्ये पालक, वडील ऍडमिट आहेत, मुलगा तिथं एकमेकाकडे बघतायत, एकमेकाकडे पैसे नाहीयेत, हे ह्याचं तोंड बघतो, ते त्याचं तोंड बघतोय. अशी अवस्था ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, सर्व भागामध्ये आहे. हे खूप छानसं उदाहरण होतं, मला ते खूप पटलं, कारण मी ते अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं सर जितकं बोलावं तितकं कमी आहे. तुम्ही आम्हाला बोलतं केलं, तुम्ही आम्हाला शहाणं केलं, तुम्ही आम्हाला खूप समजावून सांगितलं. तुमचे खरंच मनापासून आभार. जे काही बोलत असताना माझ्याकडून चुकलं असेल ते कदाचित तो माझा दोष असेल, जे काही चांगलं बोललो असेल ते माझ्या आई वडिलांचे संस्कार असतील. धन्यवाद सर. ठीक आहे, थँक्यू. थांबूया.